नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या खूप साऱ्या सगळ्यांना शुभेच्छा. खरं तर हा व्लॉग खूप उशिरा येणार आहे, तरीसुद्धा मनापासून दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. तर आज लवकरच उठणं झालं होतं. सकाळी घरातील सगळी स्वच्छता करून घेतली आणि आपलं जी रोजची नित्यनियमाची कामं असतात उठल्यानंतर तीसुद्धा करून घेतली. आणि आता म्हटलं चला दरवाजा जो आहे क्लीन करून घेऊया, कारण दरवाजावरती मला स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर ना आज मस्त असे ना तोरणसुद्धा लागणार होतं दरवाजाला, तर आधी त्याच्यासाठी मी इथे दरवाजा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग ना इथे मी घट हलवायला घेतला. खरं तर गावी घट बसतो आमच्या, मुंबईत काही घट वगैरे बसत नाही, पण देवीचा जो कलश आहे तर तो थोडासा ना मी दरवर्षी इथे हलवून घेते. म्हणजे 9 दिवस तो कलश मी अजिबात हलवत नाही किंवा तिला हात लावत नाही. फक्त वरून फुलं वगैरे सजावट जी असते ती केली जाते. त्यामुळे इथे ना गोडाचा नैवेद्य काहीतरी दाखवून मग हा घट थोडासा हलवायचा आणि त्यानंतर मग देवांची पूजा करायची. तर इथे मी दूध जे आहे गोड दूध ठेवलं आणि त्याचा नैवेद्य दाखवून ना घट थोडासा हलकासा हलवून घेतला आणि त्यानंतर आता हे सगळं मी उचलणार आणि देवांची पूजासुद्धा करणार. तर इथे व्हिडिओ थोडासा ब्लर दिसतोय, माहिती नाही, जेव्हा शूट केला तेव्हा व्यवस्थित होता, पण आता जेव्हा एडिटिंग करायला गेली तेव्हा कळलं की हा खूपच ब्लर आला आहे. असो, तर इथे देवांची पूजा आता मी करून घेतली, म्हणजे देव स्वच्छ करून घेतले, देवांना अंघोळ घातली आणि आज 9 दिवसानंतर देव स्वच्छ झाले होते. त्यामुळे ना खूपच छान वाटत होतं, कारण दररोज आपली घरात देवपूजा होत झाली ना की आपल्यालाही प्रसन्न वाटतं. आणि 9 दिवसामध्ये ना नवरात्रीच्या देवांची ज्या मूर्त्या असतात, फोटोज असतात किंवा घट असतात, ते अजिबात हलवले जात नाहीत आणि सगळ्यांकडेच हीच प्रथा असेल असं मला वाटतं. तर इथे देवांची पूजा झाली आणि हे बघा इतकी सारे हार फुलं वगैरे सगळंच होतं. तर आता हे सगळं एक एक करून मला लावून घ्यायचं आहे. आणि इथे ना देवांची पूजा करताना मी मस्त जो हार होता ना तोसुद्धा देवाऱ्याला घालून घेतला, कारण अशा केल्याने ना आपल्यालाही छान वाटतं. देवारा जितका छान सजलेला असेल ना आपल्यालाही प्रसन्न वाटतं. म्हणजे मला तरी घरातलं देवघर जेव्हा चांगलं छान सजलेलं असतं, व्यवस्थित नीटनेटकं असतं ना, तेव्हा मला खूप जास्त प्रसन्न वाटत असतं आणि त्यामुळेच मी हे सगळ्या गोष्टी करत असते. तर बघा पुन्हा हा व्हिडिओ ना इथे पण ब्लर झाला होता, माहिती नाही काय प्रॉब्लेम झाला होता. नेक्स्ट टाईम मी शूट करताना नक्कीच लक्षात घेईन. तर दसऱ्याच्या दिवशी, विजयादशमीच्या दिवशी ना प्रत्येकाच्या भागात वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. आमच्या तर गावीच घट बसवला जातो, त्यामुळे इथे काही प्रश्न येत नाही. आणि गावी जी फॅमिली आमची गेलेली असेल तर ते घट वगैरे हलवतात, उपवास सोडतात, देवाला नैवेद्य वगैरे सगळं केलं जातं. तर आमच्याकडे ना दसऱ्याच्या दिवशी देवांना पानांवरती बसवलं जातं, त्यांची पूजा केली जाते छान अशी आणि त्यानंतर उपवास वगैरे सुद्धा सोडले जातात. तर इथे माझी देवपूजा सगळी आवरली होती आणि आता वेळ होती की शस्त्रपूजा करण्याची. त्याचबरोबरनं आपल्या घरामध्ये जी कोणती लक्ष्मी असेल, म्हणजे ज्ञानाची लक्ष्मी असू दे किंवा पैशास्वरूपी लक्ष्मी असू दे, तर सगळ्या गोष्टींची ना आजच्या दिवशी पूजा केली जाते. आणि यामध्ये आपण पुस्तके, काही यंत्र असतील तीसुद्धा आपण ठेवतो. त्याचबरोबर शस्त्रांचीसुद्धा पूजा केली जाते. त्यांना दिवा, धूप, अगरबत्ती लावून त्यांना पूजा केली जाते आणि त्यांच्यासमोरनं नैवेद्यसुद्धा ठेवला जातो. आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घटातील उगवलेल्या धान्याचे रोप जे असते ना, ते सुद्धा याला वाहिलं जाते. तर आता हे आमच्याकडे नाही आहे, म्हणजे हे गावी असतं. धान्य जे रोप उगवतं म्हणजे घटाचं, तर ते गावीच असतं, त्याच्यामुळे इथे तर माझ्याकडे नव्हतं. तरीसुद्धा मग मी बाकीची जी पूजा आहे ना ती केली आणि ते जे धान उगवलेलं असतं ना ते केसातसुद्धा काही जण घालतात. तसेच आपट्याची पानं जी असतात ना त्याच्यासोबतसुद्धा आमच्याकडे गावी वाटलं जातं. तर आजच्या दिवशी ना दाराला झेंडूचे फुलाचे तोरण लावले जाते आणि झेंडूच्या फुलांचे ना फार महत्त्व आहे. या दिवशी गाडीला, घराला, दुकानांना झेंडूच्या माळा लावल्या जातात. घरातील महिला असतात ना 9 दिवस देवीचे उपवास करतात. या दिवसांमध्ये ना देवी दुर्गा सप्तशतीचे पारायणसुद्धा केले जाते. तर मी सुद्धा नवमीच्या दिवशी ना दुर्गा सप्तशतीचे पारायण केले. गेल्या वर्षी 14 पाठ केले होते, पण यावर्षी फक्त एकच पाठ जमला. असो, पुढच्या वर्षी नक्की करेन मी अजून जमलं तर. त्याचबरोबर संध्याकाळी ना म्हणजे या सोन्याची, आपट्याच्या पानांची पूजा करून संध्याकाळी याचं सोनं म्हणून आपट्याची पानं प्रत्येकाला दिली जातात आणि शुभ दसरा म्हणून एकमेकाला शुभेच्छा दिल्या जातात आणि हे सोनं म्हणून पान एकमेकाला आपण एक्सचेंजसुद्धा
करतो. तर या दिवशी ना 2 गोष्टी म्हणजे 2 आख्यायिका आहेत, की एक विजयादशमीच्या दिवशी रावणाचा पराजय झाला होता आणि दुसरं म्हणजे देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळेच ना आपण सगळेजण दसरा हा सण साजरा करत असतो. सगळ्यांनाच माहिती असेल बऱ्याचदा, कारण ह्या गोष्टी आपल्याला अगदी लहानपणापासूनच आपल्या मनावरती रुजवल्या जातात, सांगितल्या जातात. त्यामुळे वेगळं असं काही सांगण्याची गरज नाही. तर या पूजेमध्ये ना लोलोनी छोटीशी त्याची गाडीसुद्धा ठेवली होती. तर त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतली इथे. तर सगळ्यात आधी ना गणपती बाप्पांची पूजा केली जाते. म्हणजे कोणतीही पूजा असू दे जगातली, तर सगळ्यात पहिलं स्थान जे असते ना ते गणपती बाप्पांना दिलं जातं. दिव्याला दिलं जातं आणि त्यानंतर ना बाकीची इतर जी पूजा असते ना, तर ती केली जाते. इथे मी तयारी सगळी केली, अजून पूजेला सुरुवात केली नाही. पाटाच्या भोवती रांगोळीसुद्धा काढून घेते आणि मला म्हणजे जेवढे आता गावी तर खूप सारे हत्यारं, शस्त्र असतात आपल्याकडे. पण मुंबईसारख्या ठिकाणी नेमक्याच वस्तू असतात. तर त्यांचीच मी आता इथे पूजा करायला घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ना आपला जो बिझनेस असेल किंवा धंदा असेल त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते. तर सगळ्यांना ना मस्त असं ना आंब्याच्या पानांचं तोरण घातलं जातं. तुम्ही बघू शकता झेंडूची फुलं वाहिली जातात आणि खूप सुंदर अशी ना पूजा झालेली आहे. सरस्वती यंत्राचीसुद्धा या दिवशी पूजा केली जाते. देवाला नैवेद्य दाखवून झाला तर आज जेवणामध्ये ना मटकीची भाजी, डाळ-भात आणि श्रीखंड पुरी आज आणि कोशिंबीर असा नैवेद्य होता. तो दाखवून घेतला. त्यानंतर मग लोलूच्या ना गाडीलासुद्धा क्लीन करून घेतलं, कारण त्याला गाडीचीसुद्धा पूजा करायची होती. त्याचबरोबर ना प्रज्ञाला त्याच्या सायकलची पूजा करायची होती आणि दोघांनाही मी हार घालायला दिले, दोघांनाही. कारण मुलांनाही आपण ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. त्यानंतर इथे संध्याकाळ झाली होती आणि आम्ही घरातले सगळे फॅमिली मेंबर जमा झालो. तर आज आम्हाला गरबासुद्धा खेळायला जायचं होतं बाहेर. तर त्यासाठीची तयारी चाललेली. तर असा होता आजचा दसऱ्याचा दिवस. कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजच्या दसऱ्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आजचा दसरा तुम्हाला खूप छान जाऊ दे सगळ्यांनाच. येत्या आपल्या आयुष्यामध्ये ना सगळ्या चांगल्या गोष्टी घडू देत. जसं की विजयादशमीच्या दिवशी वाईट गोष्टींचा पराजय होऊन चांगल्या गोष्टी आपल्या जगामध्ये आल्या, तसंच चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ दे. वाईट गोष्टींचा पराजय नक्कीच होऊ दे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. अपेक्षा करते तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि खूप छान असे फोटोसुद्धा आम्ही क्लिक केले, तुमच्यासोबत शेअर केलं. त्याचबरोबर लोलोच्या स्कूलमधलासुद्धा एक फोटो तुम्हाला शेअर केलेला आहे. खूप सुंदर असा फोटो होता, त्यामुळे म्हटलं चला शेअर करूया.